श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वे? तर आज आपण बघणार आहोत खव्याचे गुलाबजाम. मी इथे 1 किलो खवा घेतलेला आहे. हा खवा मी इथे वाटीने मोजून घेत आहे. मोकळा करून वाटीमध्ये भरून घेत आहे. हा खवा जेव्हा आणला तेव्हा एकदम घट्ट असा होता. मी नंतर तो असं या प्रकारे फोडून घेतलेला आहे आणि वाटीने मी तो मोजून घेत आहे. ह्या प्रकारे हा खवा 5 वाट्या भरलेला आहे. खवा हा आपण फ्रीजमध्ये आणल्यावर ठेवतो तर तो आपल्याला रूम टेम्परेचरवरच करून घ्यायचा आहे. तरच आपल्याला तो व्यवस्थित मळून घेता येतो आणि त्याचे व्यवस्थित गुलाबजाम बनतात. या प्रकारे मी सर्व खवा काढून घेतलेला आहे एका परातीमध्ये, ज्यात तुम्हाला व्यवस्थित मळता येईल. मोठ्या ताटात किंवा कोणत्याही याच्यात तुम्ही हा खवा काढून घेऊ शकता. यानंतर मी हा खवा व्यवस्थित मोकळा करून मळून घेत आहे. त्यामध्ये जे लंग्स गाठी असतात त्या आपल्याला पूर्ण मोकळ्या करून घ्यायच्या आहे. एकजीव होईपर्यंत एकदम कुस्करून असा मळून घ्यायचा आहे तो. तुम्ही बघू शकता की जेव्हा मळताना किती कडक होता आणि मी जसं मळते तसं तो किती सॉफ्ट त्यामध्ये हवा भरते. तसेच मी इथे मैदा घेतलेला आहे. मैदा हा मी थोडाच टाकून घेणार आहे. अर्धी वाटी, ज्या वाटीने मी खवा मोजून घेतलेला आहे ना, ती वाटी अर्धी वाटीच इथे मैदा लागतो. आणि मैदा सर्व सोबत टाकायचा नाही. थोडा तसं खवा मळून घ्यायचा व थोडा गरज असल्यास टाकत राहायचा. जोपर्यंत एकदम व्यवस्थित खवा आपल्या हाताला चिटकत नाही तोपर्यंत आपल्याला तो मळून घ्यायचा राहतो. या प्रकारेच थोडाच मैदा टाकून खवा त्यामध्ये मिक्स करायचा. आणि जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हाच त्यामध्ये खव्यामध्ये हवाही भरली जाते. त्यामुळे गुलाबजाम छान फुलतात. तुम्ही बघू शकता की किती छान तो खवा मळला गेलेला आहे, हातालाही चिटकत नाही आहे. गुलाबजाम करताना आपल्याला त्यामध्ये फक्त मैदा मिक्स करायचा असतो, पण त्यामध्ये सर्वात महत्त्वाची प्रोसेस असते ती खवा व्यवस्थित मळून घेणं. जोपर्यंत या प्रकारे व्हिडिओ दाखवल्यामध्ये अशा प्रकारे जोपर्यंत खवा आपल्याला हाताला चिटकत नाही तोपर्यंत आपल्याला मळून घ्यायचा असतो. मी इथे एक गुलाबजाम करून बघितला, पण तो थोडा हाताला चिटकत होता. मग मी परत त्यामध्ये थोडासा मैदा ॲड करून परत मळून या प्रकारे गुलाबजाम सर्व बनवून घेत आहे. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित गुलाबजामचा गोळा बनलेला आहे. थोडाही हाताला चिटकत नाही आहे आणि मी तुम्हाला तोडूनही दाखवत आहे. तर याच प्रकारे तुम्हाला सर्व खवा मळून घ्यायचा आहे आणि तुम्हाला ज्या साईजमध्ये गुलाबजाम हवे असतील त्या साईजमध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता. यामध्ये मी 5 वाट्या साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी त्याच वाटीने 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे. तुम्ही कोणतीही घरातली एक वाटी दोन्ही प्रमाणासाठी घेऊ शकतात. या प्रकारे मी एक तारीच फक्त उकळून असा पाक तयार करून घेत आहे. पाक जास्त आपल्याला घट्टही करायचा नाही, मग त्यामध्ये साखर लागते किंवा साखर जमा होते. या प्रकारे आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. सर्वप्रथम गॅसची फ्लेम फुल ठेवायची व नंतर ती बारीक करून घ्यायची आणि पाक उकळून द्यायचा. यानंतर मी गुलाबजाम तळण्यासाठी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. मी इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे. तुम्हाला जी घरात असेल ती तुम्ही घेऊ शकता. यानंतर मी गुलाबजाम मळण्यास परत एकदा सुरुवात करत आहे आणि गुलाबजामचं पीठ परत एकदा मळून घ्यायचं आणि अशा प्रकारे गुलाबजाम सर्व करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता की पीठ आपल्या हातालाही चिटकत नाही, त्यामुळे ते किती छान सॉफ्ट झालेलं आहे.
अशा प्रकारे जर तुम्ही केले तर यामध्ये सोडा टाकण्याचीही गरज येत नाही. काही जण सोडा टाकतात, पण अशा प्रकारे जर आपण योग्य प्रकारे पीठ मळून घेतलं तर आपल्याला यामध्ये सोडा टाकण्याची गरज येत नाही. या प्रकारे आपण सर्व पिठाचे अशा साईजचे गोळे करून घेणार आहोत. तुम्हाला जसे योग्य वाटेल त्या प्रकारे तुम्ही हे गोळे करून घेऊ शकतात. आता मी इथे कढई तापत ठेवलेली होती. तेल गरम झालेलं आहे. तेल खूप उकळूनही घ्यायचं नाही. या प्रकारे मंद आचेवर आपल्याला हे गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहे. त्याचा कलर व्यवस्थित लाल होईपर्यंत आपल्याला हे बारीक गॅसवरच असं तेल टाकून तळून घ्यायचे आहे. मी यामध्ये तेल कमी टाकलेलं आहे, कारण त्याचा वापर नंतर जास्त होत नाही. ते तेलाचा टेस्टही गोड लागते. या प्रकारे आपले सर्व गुलाबजाम तळून झालेले आहे आणि इथे पाकही थंड झालेला आहे. मी या पाकामध्ये खूप थंडही नको आहे पाक, आपल्याला कोमटच आहे आणि हे गुलाबजामही कोमट आहे. तर मी हे गुलाबजाम या पाकामध्ये टाकून घेत आहे आणि 10 ते 15 मिनिटातच हे गुलाबजाम सर्व पाकात व्यवस्थित मुरतात. अशा प्रकारे आपले गुलाबजामची रेसिपी तयार आहे. थँक्यू.